उद्धार जगतधार देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकतारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ते तोच अनंता सर्वांतरी शरीरी गरीताय कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशान तुरी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती देस कळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु वैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे। ईश्वरी शक्ती म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी जे जाणणं चालू आहे ते जाणणारं तत्व त्यालाच ईश्वर असं म्हटलं जातं। विश्वाला व्यापून असलेलं जे चैतन्य आहे ती परमेश्वरी शक्ती आणि व्यक्तीला व्यापून असलेलं जे चैतन्य आहे त्याला ईश्वरी शक्ती म्हणून आपल्या प्रत्येक व्यक्ती जे आपण म्हणतो ती व्यक्ती ह्या देहाला व्यक्ती म्हणजे तिथे देह आला आणि देहाच्या ठिकाणी जे जाणणं चालू आहे सतत अखंड जाणणं चालू आहे प्रत्येक देहाच्या ठिकाणी ते देहाच्या ठिकाणी जे जाणणारं तत्व आहे ते ईश्वर आहे ते दिव्य आहे आणि हे जे दिव्य आहे त्या दिव्यत्वाची जाणीव किंवा दिव्यत्वाची जाण ह्या ईश्वरी शक्तीला असायला हवी। प्रत्येक साधकाने साधक का म्हणतो की ज्ञानातून जेव्हा साधक आपल्या ठिकाणी हे जाणणारं तत्व आहे असं लक्षात घेतो तर ते अत्यंत दिव्य आहे
मंगलमय आहे, पवित्र आहे, हा भाव त्याच्याकडे सगळा. म्हणून स्वतःकडे पाहताना प्रत्येक साधकाने दिव्यत्वाच्या भावातून किंवा अत्यंत मंगलमय भावनेने स्वतःकडे पाहता आलं पाहिजे, स्वतःकडे पाहिलं पाहिजे. किंबहुना तो अभ्यासच तसा केला पाहिजे की हे जे जाणणारं तत्व आहे ते अत्यंत अलौकिक आहे. त्या जाणणाऱ्या तत्वाला तसं पाहता येत नाही. तिथे त्याचं अस्तित्व म्हणण्यासाठी कसलाही आकार नाही आहे, रंग नाही आहे, रूप नाही आहे, काही नाही आहे. पण ते तत्व ह्या शरीराला चालवत आहे. लक्षात घ्या, हे शरीर स्वतःहून काही जाणणार नाही, कारण ते स्थूल आहे. पण त्या शरीराला चालवणारं एक तत्व, त्याला आपण जाणीव असंही म्हणतो. कारण जाणते ती जाणीव असा त्याचा अर्थ असतो. मग हे तत्व आहे हे कशावरून ओळखता येतं? तर हे जे जाणणं सगळं सतत चालू आहे प्रत्येकाकडे, ते तत्व आहे पण ते जाणतं. असं त्याचं उत्तर आहे की हे जाणणं अखंड चालू आहे आणि जाणणं दिव्य आहे. पण ही दिव्यत्वाची जाणीव ह्या जाणीवेला नाही किंवा त्या ईश्वराला नाही. म्हणून तिथे सद्गुरूंकडे जेव्हा साधक येतो तेव्हा सद्गुरू शिष्याला जो अनुग्रह देत असतात ते म्हणजे त्या शिष्याकडे असलेल्या या जाणणाऱ्या तत्वाला जागृती आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. जागृती यायला, कारण तिथे पूर्णतः अज्ञान आहे स्वतःबद्दल. साधक प्रथम जेव्हा सद्गुरूंकडे येतो तेव्हा त्याला स्वतःबद्दल संपूर्ण अज्ञान आहे. आपण कुठून आलो, आपण म्हणजे कोण, किंवा हे देहाच्या अंतर्गत सगळ्या हालचाली कशामुळे होतात याबद्दल सर्वसाधारण माणसाला काही ज्ञान नाही आहे. तो जीवन जगतो आहे, पण जीवन जगत असताना इथे जे शरीर आहे आणि शरीरातून हे जाणणारं तत्व जे कार्यरत आहे त्या जाणणाऱ्या तत्वाकडे त्याचं लक्ष नाही. म्हणजे त्याचं लक्ष नाही म्हणजे खरं म्हणजे त्या जाणीवेचंच लक्ष जाणीवेकडे नाही. ती जगाला जाणतेस, जगातल्या सगळ्या घडामोडी जाणण्याचा प्रयत्न करत असते. एकाला कोणताही माणूस बाहेर जगातलं सगळं हे काय ते काय ते काय हे सगळं पाहत असतो, पण एकदाही त्याला वाटत नाही की हे जाणणारं तत्व कसं आहे. कारण तिथे त्याचं लक्षच जात नाही, तिथे त्याचा फोकसच होत नाही. परमार्थ हा जाणीवेने जाणीवेकडे जाणण्याचा मार्ग आहे. आपण जाणीव आहोत हे सद्गुरूंनी जरी सांगितलं तरी साधकाच्या तितकंसं लक्षात येत नाही. त्याला खरं कारण म्हणजे त्याच्याकडे असलेला देहभाव. हा देहभाव इतका चिवट आहे की भले भले साधक सुद्धा तिथे फसतात. किंबहुना भल्या भल्या साधकांनाही ते लक्षात येत नाही. ते प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करता करता देहभावातून त्यांची सुटका होत नाही आणि ती सुटका न झाल्यामुळे परमार्थ फसतो. इथे साधकाला हे जाणणारं तत्व ते आपण हा भाव सतत असला पाहिजे.
हे जाणणाऱ्या तत्वाला खरं म्हणजे नाव नाही आहे, गाव नाही आहे, जात नाही आहे, धर्म नाही आहे, काही नाही आहे. कारण ते मुळात केवळ जाणणारं तत्व आहे. आणि असंच जाणणाऱ्या तत्वाकडे पाहता आलं पाहिजे की त्याला रंग नाही आहे, रूप नाही आहे, कसलंही नाव नाही, पण ते आहे. आहे कशामुळे? ते जाणतं आहे म्हणून ते आहे. साधं फक्त उत्तर हेच. डोळ्यातून ते पाहतं. कोण पाहतं? हे जाणणारं तत्व पाहतं. कानातून कोण ऐकतं? हे जाणणारं तत्व ऐकतं. स्पर्शाने कोण जाणतं? हे जाणणारं तत्व जाणतं. हे जाणणारं तत्व या शरीरातल्या विविध अवयव आहेत, इंद्रिय आहेत, त्या इंद्रियाचा वापर करून सतत जाणतं. म्हणजे डोळ्यातून ते पाहतं म्हणजे जाणतं. कान हे इंद्रिय आहे, त्या कानाचा वापर करून ते ऐकतं म्हणजे जाणतं. नाकातून गंध, नाकाचा वापर करून ते गंध जाणतं. म्हणजे नाक, डोळे, कान, जिव्हा, त्वचा ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, ही या जाणणाऱ्या तत्वाला जाणण्यासाठी असलेली इन्स्ट्रुमेंट आहेत, यंत्र आहेत. ही जाणीव डोळ्यातून पाहते, पण नुसती पाहते का? नाही. मग पाहण्यात जे काय पाहिलं ते परत ती जाणते. स्वतःकडे पूर्वी असलेली ओळख, म्हणजे एखाद्या माणसाला आपण ओळखतो आहोत आणि त्याला परत पाहिलं तर तो माणूस आहे ही ओळख असते आपल्याकडे. अमुक अमुक हा माणूस आहे ही प्रथम त्या जाणीवेकडे ओळख असेल तर तो ओळखतो आहे की व्यक्ती. म्हणजे नुसतं पाहिलं असं नाही. तर पाहिलं, मग ते काय पाहिलं हे जाणायचं असतं. आता ते जाणलं तर तेवढा वेळ थांबते का? तसंही नाही. त्याच्याप्रतीचं चिंतन असतं. योग्य आहे का योग्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे, आपलं अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. म्हणजे जे पाहतं आणि पाहण्यातून जे जाणलं जातं समोरची वस्तू, ती पुन्हा ही जाणीव योग्य का अयोग्य, अनुकूल आहे की प्रतिकूल, चांगलं आहे का वाईट, ह्या चिंतनातून पुन्हा ती स्वतःचं एक अनुमान करत असते. म्हणून ती पाहणारी असते, ती जाणणारी होते, जाणणारी असते, ती चिंतन करणारी होते. आणि त्याच्यातून मग तिचं कृती तयार होते की त्या माणसाबरोबर हसायचं की न हसायचं. आवडीचं असेल हसणार, नावडीचं असेल तर बघितलं नाही सगळं करून पुढे जाणार. हे कशामुळे होतं? ही जाणीव. पण अशी ही जाणीव का वागते? कारण तिच्याकडे असतो देहभाव. लक्षात घ्या. त्या कृतीतून परत परिणाम रूपाने तिच्या वाट्याला चांगले वाईट परिणाम येत असतात आणि ते ती भोगते, म्हणजे अनुभवते. म्हणजे एखादा माणसाशी आपण चांगले संबंध जोडले, त्याची हसून वागून वागलो, तोही हसून वागरायला आनंद झाला, अनुभव म्हणजे भोग घेतला आनंदाचा आणि पुढे गेले. पण जिथेच एखाद्या माणसाचं आवडल्याने डोळे डोकं तोंड फिरवलं तर मनातल्या मनात मात्र आपण ह्या जाणीवेने स्वतःची अधोगती करून घेतलेली असते. कारण तिथे मोकळेपणा राहत नाही. लक्षात घ्या. जाणीवेने स्वतःला जाणताना अत्यंत शुद्ध भावनेने जाणायचं असतं. आज देहभावामुळे ही जाणीव अशुद्ध आहे. तिच्याकडे सगळं पाहणं योग्य अयोग्य अनुकूल प्रतिक्रिया देहभावाच्या अपेक्षेत असतं, देवभावाच्या अपेक्षेत नसतं. आता देवभाव आणि देहभाव असं जेव्हा आपण म्हणतो तर जाणीवेला आपण जाणीव आहोत हे लक्षात आलं तर तिच्याकडे देवभाव आला. आणि जाणीवेला आपण देह आहोत या भावातून पाहते तर ती देहभावातून वागते. आणि प्रत्येक जगातला माणूस हा देहभावातूनच वागत असतो. फार थोडी माणसं जी संत मंडळी आहेत त्यांच्याकडे हा देवभाव प्रकट होतो. हा देवभाव प्रकट होणं म्हणजे दुसऱ्या बाजूने पाहतात ते प्रज्ञा जागृत होते. देहभावातून बुद्धीचं कार्य चालू असतं. देहभाव तिथे देहबुद्धी असते. आणि देहबुद्धीतून म्हणजे कधी आपण चांगले वागतो, कधी वाईट वागतो, रागावतो, चिडतो,
हे सगळं काही सतत जे चालू असतं तिथे जाणीवेचं सतत अशुद्धीकरण चालू असतं, हे आपल्या लक्षात येतं. कारण योग्य अयोग्य अंगाने जे आपल्या ठिकाणी विचार उच्चार आचार होतात त्याच्यातून आपल्या ठिकाणी पाप पुण्याची निर्मिती होत असते. आणि ह्या पाप पुण्याच्या निर्मितीतून चांगलं वाईट शुभनियती का शुभनियती, अशुभ प्रारब्ध की शुभ प्रारब्ध परत आपल्या वाट्याला येतं परिस्थिती. म्हणजे हे चक्र सतत चालू असतं. मग हे चक्र चालू असल्यामुळे माणूस चक्रमतो, कारण त्याला कळतच नाही कशामुळे दुःख आलं, कशामुळे त्रास झाला, कशामुळे असं झालं. पण जी शुद्ध जाणीव असते तिच्याकडे सतत प्रत्येक व्यक्ती म्हणजे जाणीवच आहे हा भाव असल्यामुळे तिथे द्वेषही नसतो, रागही नसतो, योग्य योग्य हाही भावही नसतो. तर ती एक ईश्वरत्व आहे तिथे. जाणीव म्हणजे ही दिव्य शक्ती आहे. ही दिव्य शक्ती आहे हे पाहता आलं पाहिजे. नुसतं जाणीव म्हटलं तर ते कळत नाही, कारण जाणीवेचा अर्थच आपल्याला कळत नाही सर्वसाधारण माणसाला. ही अलौकिक शक्ती आहे, त्याला नाव दिलं आपण जाणीव, म्हणून तिला देव म्हणणं अधिक उत्तम. खरं म्हणजे जसं देवळात गेल्यानंतर देवाच्या मूर्तीला आपण देवभावातून नमस्कार, तिथे सांगावं लागेल ना देवभाव धर्म म्हणून. लहानपणात संस्कार आहे, नमस्कार करा मूर्तीला, देव आहे देव आहे. लहानपण आईने वडिलांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याही देवाची मूर्ती दिसली की संतांचं चित्र दिसलं, मूर्ती दिसली की ते आपण त्यांना नमस्कार करतो. का? तिथे देवत्व आहे हा भाव असतो. पण आता ज्ञानातून जेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीला पाहतो तिथे देवत्व आहे, ते प्रगट नसेल, लक्षात घ्या, प्रगट नाही पण तिथे देवत्व आहे. लक्षात घ्या, रावणाने सीतेला पळवल्यानंतर राम श्रीलंकेपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट लढाई नाही सुरू केली. त्यांनी आपल्या दूतांना पाठवलं, जा समजावून सांगा अजूनही आपल्याला युद्ध नाही करायचं, त्यांनी सीतेला सन्मानपूर्वक आमच्याकडे आणून द्यावं, आम्ही परत जातो. मग शेवटी युद्ध कशासाठी हवं होतं? सीतेला सोडवण्यासाठी आला होता राम. त्याच्या मनामध्ये द्वेषही नव्हता. बघा, आपल्या पत्नीला पळवून नेणाऱ्या माणसाबद्दल प्रभू रामचंद्रांना कसलाही राग नव्हता आणि कसलाही द्वेष नव्हता, म्हणून ते प्रभू रामचंद्र होते. लक्षात घ्या. तिथे त्यांनी अंगदला पाठवलं प्रथम. अंगदने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता बघा, तिथे रावणाच्या ठिकाणी ईश्वरत्वच आहे हे प्रभू रामचंद्रांना माहीत होतं, पण त्या रावणाला माहीत नव्हतं. रावणाने तपश्चर्या भरपूर केल्या, पण त्या कशासाठी केल्या? सिद्धी मिळवण्यासाठी केल्या. आणि सिद्धी मिळवणारा माणूस हा अहंकारी असतो, हे परत लक्षात घ्या. सिद्धीच्या मागे लागणं म्हणजे अहंकारच मोठा प्रगट होत असतो. रावणाची तपश्चर्या सगळं सिद्धी मिळवण्यासाठी होते. प्रभू रामचंद्रांचं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे ह्या भावात होतं. लक्षात घ्या, दोघांमध्ये हा मोठा फरक होता. म्हणून त्यांनी रावणाचा द्वेष नाही केला, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अरे आपल्याला युद्ध करायचं गरज काय? पण रावणाला वाटलं माझ्यासारखा पराक्रमी कोणच नाही, आणि शहा प्रभू रामचंद्र म्हणजे का राम काय मला करणार, आणि घेताना घेऊन आला, वानरसेना घेऊन आलाय, तो काय मारणार. हा जो भाग त्याच्याकडे होता ते अज्ञान होतं. म्हणून दोन्ही ठिकाणी जाणीवा असल्या तरी प्रभू रामचंद्रांची जाणीव ही देवत्वाला पोचलेली होती आणि रावणाची जाणीव अधोगतीला गेलेली जाणीव होती. जरी त्याच्याकडे सिद्धी होत्या, चांगल्या कला होत्या, राज्य करण्याचं कर्तृत्व होतं, पण अहंकार हा असा एकच मोठा रोग त्याला लागलेला होता की त्याच्यातून तो बाहेर पडू शकला नाही. आणि तो मृत्यू झाला त्यावेळेला त्याचा काहीतरी अहंकार दूर झाला असेल तोच. कारण मरताना त्याने हे राम म्हणूनच प्राण सोडला. आणि म्हणून म्हणतात मरताना देवाचं नाव घ्या. कशाला? अहंकार जाण्यासाठी शेवटच्या क्षणी अहंकार जाऊ द्या, जीवनभर नाही गेला. पण खरं म्हणजे ते काही खरं नाही. खरं सांगायचं, जीवनभर जे करतो तेच मरताना माणूस करतो. महाराज नेहमी म्हणायचे, आयुष्यभर जो दारू पितो काय तर मरताना काय ताक मागणार? दारूच मागणार. कळलं ना? म्हणजे आमचे बाबा होते,
वडील आमचे, त्यांच्याकडे एक गणपत बुवा म्हणून भोंदू गुरु यायचे. भोंदू म्हणतो का, कारण भोंदूच होते ते. त्याने फक्त पैसे कमावण्यासाठी आमच्या बाबांना आपले ते संत गुरु म्हणजे अशा मागे त्यांना आवड होती. आणि त्यामुळे ते यायचे. ते आई आमची खूप रागवायची, काय ते आले की ते पैसे घेऊन जाणार आहे नक्की माहिती होतं. त्यांनी गावामध्ये मोठा मठ बांधला होता आणि ते सगळा मठ आमच्या बाबांच्या पैशातून घेऊन बांधलेला होता. शेवटी हे गणपत बुवा आणि त्याचा जावई होता, तो एकदम पक्का त्यांच्या विरोधातला होता. एकच मुलगी त्यांना होती आणि तो जावई. तो बाबांना म्हणायचा, हा काय खरा नाही हो, तुम्ही काय यांच्या मागे लागला. जावई सांगा तरी बाबांना ते पटायचं नाही, हा काय तुम्हीच बोलतो. आणि मरताना ह्या गणपत बुवांनी दारू मागितली. त्या जावईने सांगितलं बाबांना, अरे काय तुमचा गुरु म्हणता तुम्ही. दारू मागितली आणि म्हणजे बघा, आयुष्यभर हा माणूस दारू पित होता, मरताना दारूच मागणार असं जे महाराज म्हणतात त्याचं ते उत्तर होतं. बरं आता हे झालं, आता मठ कोणाचा. तर मुलगी असला त्याला मिळत होता. जावे म्हणजे मला नको रे बाबा त्याचा मठ, म्हणजे इतका परखड होता, खरोखर सज्जन होता तो. त्याने फसवलेले पैसे आहे त्याच्यात नको. ते बाबा तुमचेच पैसे तुम्ही घ्या. बाबा मलाही नको. शेवटी ते त्यांचे पुतणे बितणे मारामाऱ्या करून कणकवलीला वेळ कुठेतरी तो मठ होता. असं होतं. काय झालं मला माहीत नाही. सांगायचा मुद्दा काय, ही जाणीव आयुष्यभर जे करत असेल तेच मरताना करते. म्हणजे मरताना राम नाव येईल कसं येणार हो. जीवनभर तो इकडे तिकडे धावत पळत असतो आणि मरताना देवाचं नाव येईल असं कधी शक्य होत नाही. अखंड स्मरण असेल देवाचं तरच ते शेवटच्या क्षणी येतं. आणि म्हणून संत म्हणते याच्यासाठी केला टाटाच म्हणजे काय, अखंड अभ्यास जो केला जातो संतांकडे, त्या शेवटचा श्वास सुटताना सद्गुरूंचं किंवा देवाचं नाव आलं पाहिजे. म्हणजे या दिव्यत्वाचं स्मरण झालं पाहिजे. जिथे शेवटच्या क्षणी दिव्यत्वाचं स्मरण होतं तो हा जाणीवेचा प्रवास दिव्यत्वाच्या दिशेने होतो. शेवटच्या क्षणी ज्या स्मरणातून ही जाणीव प्राण सोडते, जाणीवेचा दुसरा जन्म त्या स्मरणाच्या अधिष्ठानावर होतो. म्हणजे आता गणपत बुवाने दारू मागितली, शेवटी कुठे तो दारूच्या गुत्त्यात कुठे जन्माला आला असणार, कळलं ना. कारण त्याला दारूचीच वासना होती. वासनासंगे जन्म घेतो असं जे म्हटलं जातं. म्हणून जाणीवेचं शुद्धीकरण प्रत्येक साधकाने साधलं पाहिजे. हे महत्वाचं काम हे सगळं सांगतोय की साधकाला हे स्वतःला पटवून घेता आलं पाहिजे की आपल्याकडचा हा देहभाव गेला पाहिजे. देहभाव आहे तोपर्यंत राग आहे, क्रोध आहे, म्हणजे क्रोध राग म्हणजे क्रोध, द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे किंवा मदोन्मत्तपणा जे एखाद्या माणसाकडे, हे देहभावाची लक्षणं आहेत सगळी. आपल्याला हे सगळे विकार आपल्याकडनं गेले पाहिजेत. म्हणून आपल्याकडे राग आला, अरे बापरे अजून आपल्याकडे देहभाव आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. साधकाने ओळखायचं. उगीच राग येतो, उगीच आपण एखाद्याचा द्वेष करतो, उगीच एखाद्याचा बद्दल वेडावाकडे विचार करतो की त्याच्याशी मला बोलायचंच नाही, मला हे करायचंच नाही. हे सगळं देहभावाचं लक्षण आहे बघा. आणि जोपर्यंत देहभाव जात नाही तोपर्यंत देहभाव जागृत होतो. पण देहभाव काढता येत नाही. अंधार जसा खोलीतला काढता येत नाही तसा देहभाव सुद्धा काढता येणार नाही. परत लक्षात ठेवा. मग काय केलं पाहिजे, जसा प्रकाश लावला की दिवा लावला की अंधार जातो, तसं सतत देवाचं स्मरण केलं तर देहभाव जातो. इथे सद्गुरूंचं स्मरण किंवा देवाचं स्मरण दोन गोष्टी आहेत. सद्गुरूंचं स्मरण ही सगुण भक्ती आहे आणि देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण हे ज्ञानमार्ग आहे. तुम्हाला ज्ञानमार्ग सोपा की भक्ती मार्ग सोपा? संतांनी सगुण भक्ती साधली का तो मार्ग सोपा आहे. जे काही जे संन्यासी किंवा ज्याने सर्व घरदार सोडलं, प्रखर वैराग्य ज्यांच्याकडे, प्रखर वैराग्य की कशातही त्याला रस नाही, अशा लोकांसाठी ज्ञानमार्ग बरोबर आहे. पण आपण प्रापंचिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला भक्ती मार्ग हाच सुगम आहे, तोच योग्य आहे. कारण सद्गुरूंना आपण डोळ्याने पाहू शकतो हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला
ही सोय आहे, लक्षात घ्या. सतत सद्गुरूंचं स्मरण पाहण्यातून होतं. सद्गुरूंशी आपला जो संबंध येतो, सद्गुरूंशी जी आपण ज्ञानातून चर्चा करतो, सद्गुरूंना आपल्या जीवनातले प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं घेतो आणि त्याच्यामुळे सतत सद्गुरू स्मरणात जेव्हा आपण राहायला लागतो तेव्हा आपलं जीवन हे सद्गुरूचं जीवन असं ज्या शिष्याकडे जाऊन तो भाव तयार होतो, त्याच्यातून सर्वात पहिला भाव होतो तो अहंकाराला छेद मिळतो. लक्षात घ्या, परमार्थ म्हणताना सद्गुरू भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती ठरते. अगदी कबीरासारखा ज्ञानी माणूस, कबीर हा ज्ञान मार्गाचा माणूस, अर्थात त्यांचे सद्गुरू होते, पण प्रखर म्हणजे कबीरांच्या मी तुमच्यावर होतो आणि घर फुंको आणि मग माझ्याकडे, मग माझ्यावर ये म्हणून सांग, असा परखड बोलणारा संत, असं लाजणारे बाबा बाबा येऊन सांभाळणारा नाही. आपले सद्गुरू कसे जाऊ दे, सांभाळायचे, तर तू करतो राहू देत राहू देत राहू देत. कबीर तसा नव्हता, तो बाप होता. मी म्हणतो तसं करत असेल तर ये, नाही तर येऊ नकोस, असं पडखड बोलणारा संत होता. असे संत पण असतात, ते ज्ञानमार्गातले संत असतात. जरी गुरुभक्ती होती तरी ज्ञानमार्ग, गुरुभक्ती होती संजय. त्यांनी काय सांगितलं, माझ्यासमोर गुरु असेल आणि देव आला. आता देव आला त्याला माहिती आहे, देव म्हणजे देव दिसत नाही असं समोर पडायचंच नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं दिव्य स्वरूपाचा ज्ञानमार्ग घ्यायचा आहे की सद्गुरू भक्तीचा मार्ग घ्यायचा. तर मी कोणता घेईन, मी सद्गुरू भक्तीचा मार्ग घेईन. कारण त्याला ते कळलं होतं सद्गुरू भक्ती ही सर्वसाधारण माणसासाठी अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी. कारण सद्गुरूला आपण पाहू शकतो, फक्त सद्गुरूकडे देवभाव पाहण्याचा जो दृष्टी असेल तो देवभावाचा असला पाहिजे. सद्गुरू हा देवच आहे. इथे शिष्याच्या ठिकाणी जितका देवभाव जागृत होतो तितका शिष्याचा अहंकार कमी होतो. लक्षात घ्या, सद्गुरूंना मोठेपण दिलं म्हणजे काय ते मोठेपण द्यायचं नसतं, तर आपला अहंकार कमी करण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी देवत्व आहेच. ते अनंत स्वरूप ज्याला म्हणतो ते अनंत स्वरूपच त्या सद्गुरूपाने प्रगट आहे. इथे इतका दृढभाव असला पाहिजे आणि त्या दृढभावातून जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूशी संबंध ठेवतो तेव्हा त्याला आपण सद्गुरूंचे आहोत आणि सद्गुरूशिवाय त्याला दुसरं कसलंही स्मरण राहत नाही. कोणतंही कार्य करताना त्याला सद्गुरू स्मरणातूनच त्याचं कार्य सुरू होतं. हे सद्गुरू स्मरणातून प्रत्येक कृती जेव्हा या साधकाकडनं व्हायला लागते ना तेव्हा त्याचं माझं आणि माझं कमी होतं हे त्यालाच कळत नाही खरं म्हणजे. म्हणून देहभाव सुटत नाही की मी माझं जाणार नाही. पण ते कधी जाईल, ज्या वेळेला हे सर्व जीवन सद्गुरूंचं आहे. हा दृढ भाव जेव्हा साधकाकडे येतो तेव्हा सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान त्याला व्यवस्थित कळायला लागतं. सद्गुरूंनी सांगितलं तू जाणीव आहेस. पूर्वीच्या काळात म्हणाले तू आत्मतत्व आहेस. लक्षात घे, ज्याला आत्मतत्व म्हटलं किंवा तू ब्रह्म आहेस म्हणायचे. वेदकालीन त्याला ब्रह्म हा शब्द होता. पण ब्रह्म म्हटल्यानंतर आपल्याला सर्वसाधारण माणसाला त्याचा अर्थ कळत नाही. त्या काळामध्ये ब्रह्माचा अर्थ कळत होता लोकांना, नाही असं नाही. पण आत्ताच्या काळात ब्रह्म म्हटल्यानंतर ब्रह्म म्हणजे काय, मोठं बिठं असं काय काय नवीन आपण सांगतो. पण ब्रह्म म्हणजे जाणणारं तत्व हाच खरा अर्थ आहे. संत ज्ञानेश्वर माऊली वगैरे त्यांनी त्याला चैतन्य शब्द वापरला. बघा कसं आहे, एक त्या काळामध्ये प्रत्येकाची भाषा बदलत गेली पण बोध तोच होता. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात सर्व संत हेच लक्षात घेत होतं की सर्वत्र हे चैतन्यच आहे. आता चैतन्य आहे हा जवळपास चैतन्य आहे, पण आपल्याला आत्ताच्या काळात अर्थ कसा लावतात. जर आता सुरुवातीला जो पाऊस पडतो आणि सगळं हिरवंगार होतं आणि त्याला म्हणतो अरे कसं चैतन्य सगळं प्रकट झालं आहे असा आपण शब्द. पण तो अर्थ म्हणजे तो अर्थ चुकीचा नाही, बरोबर आहे. पण तो संतांना ते म्हणायचं नाही. तिथे जो जिवंतपणा आहे ते जे जाणणंपण आहे त्याला ते चैतन्य म्हणतात. सर्व उपाधी माझी गुप्त म्हणजे सगळे ते गुप्त म्हणजे दिसत नाही पण ते आहे. कारण तिथे जाणणारं तत्व आहे, जाणणं चालू आहे म्हणून ते आहे, म्हणून त्याला चैतन्य शब्द. जीवन विद्या म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य मी सांगेन तुम्हाला.
आपल्याला आपल्या आजच्या काळात समजणारी जी भाषा आहे त्या भाषेतून त्यांनी त्या तत्वाचं वर्णन केलं. काय वर्णन केलं? जाणणारं तत्व म्हणजेच पाहणारं तत्व, बोलणारं तत्व, ऐकणारं तत्व. हे कळतं आपल्याला, अरे बोलणारं तत्व, ऐकणार, तेच ती जाणीव, त्याला जाणीव म्हणायची. म्हणजे जाणीवेचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. आणि साधकाने आपण जाणीवच आहोत आणि ही जाणीव सद्गुरूची जाणीव आहे. ही भक्ती त्याच्याकडे असली पाहिजे. लक्षात घ्या, ही भक्ती असेल आणि त्या जाणीवच आहे. जाणीव म्हटल्यानंतर देहभावातून असलेले सगळे विकार बाजूला झाले. लक्षात घ्या, एकदा जर आपण सद्गुरूंचीच जाणीव आहोत आणि सद्गुरूंचीच जाणीव म्हटल्यानंतर सर्वत्र ज्या ज्या जे दिसतं त्यासुद्धा जाणीवाच आहेत. देह दिसला तर ते जाणीव आहे, हे लक्षात घेतलं. अगदी कुत्रा मांजराचा देह दिसला तरी ते जाणणं चालू आहे. कुत्र्याकडे जाणणं आहे की नाही, मांजराकडे आहे की नाही. मुंगी बघितलं तर मुंगीकडे पण जाणणं आहे. झाड पाहिलं, झाडाकडे पण जाणणं आहे. म्हणून सर्व उपाधी माझी गुप्त, जे म्हणतात ना, चैतन्य आपण म्हणायचं जाणीव असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. तत्वज्ञ म्हणजे ज्याला ह्या तत्वाची जाण आहे. म्हणजे हे जे तत्व, ज्याला तत्व म्हणतो म्हणजे हे स्वरूप ज्याला म्हणतो आपण, की ज्याला परमेश्वरी शक्ती असं म्हणतो, त्या परमेश्वरी शक्तीची जाण कधी होईल? जेव्हा संतांना किंवा साधकाला कळेल जिथे पाहतो तिथे सर्वत्र ही जाणीवच कार्यरत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. पण प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली जाणीव देहभावामुळे इतरांपेक्षा स्वतःला ती वेगळी समजते. हा मोठा गोंधळ झाला. मी परवा सांगितलं, हा मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे, डिफेक्ट आहे. कोणाचा? परमेश्वराचा. कारण अरे जन्माला आलं चांगला आठवणीतून ठेवायचं होतं ना रे, जाऊन दे, काय विसर द्यायचा, कशाला एवढी धावपळ करायला, कशाला लढाया सुरू झाल्या तुझ्यामुळे. परमेश्वर काही करत नाही म्हणतो, पण तुझं तू देहभाव दिलास म्हणूनही झालं ना. पुतीनला देहभाव आहे, त्या दुसरं कोण आहे तो ट्रम्प, देहभाव आहे. अरे काय वाटेल तसं वागतायत. मोदीने पण देहभाव आहे. देहभावाशिवाय एक कार्य त्यांना करता येणार नाही. देहभाव हा प्रांतच वेगळा आहे खरं सांगायचं. पण कमी जास्त प्रमाणात देहभाव जसा असतो त्याप्रमाणे प्रत्येकाकडे देहभाव कमी जास्त असतो. त्याच्यावर अहंकार कमी असतो. कोणी जास्त नम्र असतात, कोणी जास्त अहंकारी असतात. हाच फरक असतो. पण आपल्या साधकाच्या दृष्टीने आपण जाणणारं तत्व आहोत, जाणीव आहोत, किंवा ईश्वरत्व तिथे आहे, दिव्यत्व आहे, हे सतत आपल्या ठिकाणी स्मरण असलं पाहिजे. लक्षात घ्या, स्मरण. देवाचं स्मरण म्हणजे हे स्मरण. लोक म्हणतात देवाचं नाव घेतलं म्हणजे नामस्मरण. हा संतांनी एक मार्ग सांगितला. पण नाम म्हणजे राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, पण ते कोणाला पाहून म्हणायचं? या जाणणाऱ्या तत्वाला पाहून म्हणायचं. हे जाणणारं तत्व राम आहे म्हणून राम राम अवघेची म्हणते, कोणी न जाणते आत्माराम. राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्माराम. म्हणजे हा राम म्हणजे ही जाणीव अनंत युगीची आहे. राम 5,000 वर्षापूर्वीच आहे जर आपण अंदाजे म्हटलं तर, की त्याच्या अगोदरचं पुढचं असे. मग तो राम आहे, तो कोण आहे? ती जाणीव, ती कशी शुद्ध भावनेने वागली ते मार्गदर्शक आहे. आपणही राम आहोत म्हणून त्या रामासारखं वागलं पाहिजे किंवा सद्गुरूंसारखं वागलं पाहिजे. एवढं तरी कळलं पाहिजे ना, की सद्गुरू जसं सर्व समावेश, सर्वांना समत्वाने पाहतात, सर्वांना आपलेपणाने जवळ करतात, सर्वांचे अगदी प्रपंच असो की परमार्थातले काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे जे आपलेपण असतं तसं आपलेपण ह्या प्रत्येकाला सर्वांप्रती यायला हवं. हे कधी होईल? आपण जाणी आहोत हे पक्क झालं तरच, नाहीतर होऊ शकत नाही. किती जरी आपण म्हणतो मी अभ्यास करतो की करते, साधना करतो की करते, पण जर आपल्याकडे चिडचिड असेल, राग असेल, उगीच कुरकुर कुरकुर करायची जर सवय असेल तर आपल्याकडे 100% देहभाव आहे याची खात्री बाळगा. तिथे शोधायला जायला नको देहभाव कुठे आहे. कुरकुर करतोय देहभाव आहे, चिडचिड करतोय, वेडावाकडं बोलतोय देहभाव आहे. हे जर आपल्याला पक्क कळलं
तर मग परत आपल्याला लक्षात ठेवायचं ही जाणीव आहे, ही सद्गुरूंची जाणीव आहे, सर्वांचं भलं झालं पाहिजे, हे सतत चिंतन करायचं. घरातल्या प्रत्येकाने सुरुवात कुठून करायची? कुटुंबाकडनं. बाहेर जाऊन बोलण्यापेक्षा कुटुंबात आपण एकमेकाकडे पाहताना कसं पाहायचं? प्रत्येकजण ईश्वरच आहे आणि त्यामुळे दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा आपण कधीच प्रयत्न करायचा नाही. साधकाने कोणावरच सत्ता गाजवायची नाही. हे नेहमी लक्षात. कुटुंबात सुद्धा सत्ता गाजवणं म्हणजे आता मुलांवर सत्ता गाजवावी लागेल, कारण त्यांना चांगले संस्कार द्यावे, कारण ती जाणीव आहे. त्या जाणीवेला चांगले संस्कार मिळवण्यासाठी धाक दपाटा दाखवावा लागेल, धाका द्यावाच लागेल. धाकाशिवाय चांगले संस्कार होत नाहीत. हे परत लक्षात. प्रेमाने संस्कार, एकदा ती जाणीव जरा चांगली सुसंस्कार झाली की प्रेमाचे संस्कार चालू होतात. पण लहानपणी ते मूल असतं ना, ते मूल निष्पाप असतं, पण ते जे संस्कार घ्यायला लागतं आणि त्या संस्कारातून त्याचा देहभाव जसा जसा वाढायला लागतो, मग त्याला राग जास्त येतो, मग किटकिटवर चिडाचिड करतो, बोंबावून करतो, हवं ते मागण्याचा प्रयत्न करतो, त्याचा देहभाव वाढत असतो. तिथे धाक दाखवायला लागतो आणि तो देहभाव दाबायचा असतो. तिथे आई वडिलांना, म्हणजे बाहेरच्या मुलांना तुम्ही धाक दाखवायला जाऊ नका, ते आई वडिलांचं काम. नाही तर जात बाहेर सगळ्यांना सांगा, सगळे ह्या शहाणा कोण म्हणून बघायला येईल. म्हणून घरात म्हणतो मी, घरात आपल्याला लहान मुलांना संस्कार करायचे तर तिथे थोडीशी सत्ता गाजवायला. पण सत्ता कशाला गाजवायची? त्या मुलाच्या हितासाठी, आपल्या हितासाठी, की आपला अहंभाव वाढवण्यासाठी नव्हे. तिथं आपलं जाणीव आहे, ह्या भावातून जेव्हा ती मूल पण जाणीव आहे, त्या मुलाला चांगले संस्कार होण्यासाठी थोडासा धाक हा ठेवावाच लागतो. परत लक्षात ठेवा, मूल 18 ते 20 वर्षापर्यंत धाक असावा लागतो आईवडिलांचा. एकदा तो धाक आणि संस्कार हे त्यांचं एकरूपता आली की त्या मुलाला मग धाक दाखवायची गरज नसते. मग ते प्रेमभावातूनच सगळ्या गोष्टी होतात. तर एकदा 18-20 झाल्यानंतर मग ते काही तुमचं ऐकणारं मूल नसतं, ते स्वावलंबी झालेलं असतं, ती स्वावलंबी जाणीव असते. म्हणून तिथपर्यंत संस्कार करत राहणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या, आपल्या मुलावर चांगले संस्कार होणं किंवा चांगले संस्कार करणं. तो बाहेर जातो तर चांगले वाईट संस्कार त्याच्यावर होत असतात, पण ते वाईट संस्कार न होता परत आपल्याकडं त्यांच्याशी पुन्हा पुन्हा चर्चा करणं, मुलांशी नेहमी बोलत राहिलं पाहिजे, त्यांच्याकडनं त्यांचं मन मोकळं करून घेता आलं पाहिजे, त्यांना आपण मित्र आहोत असं वाटलं पाहिजे, आपल्यापासून त्यांनी काही लपवता कामा नये. म्हणून धाक दाखवतोय तितकंच प्रेम पण करता आलं पाहिजे. नुसतं धाक दाखवलं तर मूल लांब पडेल, तसंही नाही. आपल्या मुलांना आपल्याबद्दल खूप विश्वास असला पाहिजे की मी म्हणून त्याने चुकलं हे त्याला मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. माझं चुकलं किंवा अमुक एक चुकीची कृती केली ही त्याने मोकळं. त्यावेळेला आईवडिलांनी मोठ्या मनाने त्याला क्षमा पण करायची, पण त्याला परत मार्गदर्शन करायचं. सोडून नाही द्यायचं, जाऊन चुकलं असं नाही, त्याच्यातून चांगलं कसं वागायचं हे शिकतात. म्हणजे हे संस्कार आहेत, हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत जाणीवर. आणि हे संस्कार साधकाने स्वतःवर करून घ्यायचे असतात. कारण लहानपणापासून आलेले संस्कार आई वडिलांनी हे देहभावातून दिलेले संस्कार, आता ते चांगले असतात, काही वेळेला वाईटही असतात, दोन्ही बाजूने असतात. पण सद्गुरूंकडे आल्यानंतर जे संस्कार मिळतील त्या संस्काराचा अभ्यास मात्र साधकाने मनापासून करायला लागला पाहिजे. तिथे आपलं मन इतकं मोकळं झालं पाहिजे की कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर परमेश्वराचं, की परमेश्वर भक्तीचं वर्मच हे आहे की कोणाही बद्दल आपल्या मनामध्ये थोडासा सुद्धा दुर्भावना असता कामा नये. तिथे त्याचं भलं व्हावं, तो माणूस कसाही व्हावं, त्या वागण्याचा आपल्यावर परिणाम करून नाही घ्यायचा आहे. तो त्याचं भलं व्हावं हे जेव्हा आपल्या मनातून सतत यायला लागतं तेव्हा ही जाणीव शुद्ध व्हायला लागते. म्हणून ही जाणीवेचं प्रत्येक कार्य हे सद्गुरू कार्य. म्हणजे अगदी मी म्हणतो चालतो आहोत आणि तिथे सद्गुरू स्मरणातून चालायला लागला तरी ते सद्गुरूचं कार्य. ती कोणती प्रत्येक वृत्ती असं नाही म्हणत की हे करताना अमुकच करताना नाही, क्षणोक्षणी आपलं जीवन हे सद्गुरूचं जीवन आहे किंवा परमेश्वराचं जीवन आहे, चैतन्य स्वरूपाचं जीवन. आणि ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यात काही कल्पना नाही. खरं सांगायचं आपण म्हणतो मी माझं जीवन जगतो, पण ते तसं नाही आहे. आपण आपल्या कर्मातून जे पाप पुण्य निर्माण करत असतो आणि त्या पाप पुण्यातून आपल्या जीवनाचं चक्र चालू असतं.
चांगली वाईट परिस्थिती सतत येते, त्यावेळेला आपण कसं वागतो, कधी चांगलं वागतो, कधी वाईट वागतो. पण इथे सद्गुरू स्मरणात असलेला साधक तो कोणतीही परिस्थिती कशी आला तरी विचलित होत नाही. महत्त्वाचं समजतो. देहभावातला असलेली व्यक्ती विचलित होते, मग ती घाबरते, दुःखी होते, निराश होते. ही देहभावाची लक्षणं आहेत. परत इथे सद्गुरूंवरती प्रचंड श्रद्धा, होणार ते चांगलंच होणार आणि येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणं हा साधक खंबीर मनाचा होतो. अशा वेळेला मन खंबीर झालं, मजबूत झालं. मजबूत म्हणजेच त्याला सद्गुरूंवरती श्रद्धा, सद्गुरूंच्या ज्ञानावर श्रद्धा, ही जाणीवच आहे, इथे दिव्यत्व आहे, इथे श्रद्धा. परत लक्ष, स्वतःवर दिव्यत्वावर श्रद्धा पाहिजे. आणि सर्वत्र दिव्यत्व आहे, सर्वत्र जाणीव म्हणजे सर्वत्र दिव्यत्व आहे, तिथेही श्रद्धा. श्रद्धेने सगळं जीवन त्याचं भारून गेलं पाहिजे, भरून गेलं पाहिजे, तरच हा देहभाव बाजूला जातो. म्हणून भक्ती मार्ग अधिक सोपा आहे, कारण तिथे सद्गुरूंकडनं सतत मार्गदर्शन घेता येतं. सद्गुरूंनी जे जे सांगितलं ते त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करता येतो. सद्गुरूंशी बोलता येतं. चैतन्य स्वरूप म्हटल्यानंतर, अनंत स्वरूप म्हटल्यानंतर ज्ञानमार्गाने घेत जाणारं साधक जर त्याला सद्गुरू नसतील तर त्याची कुचंबणा होते. कधी कधी त्याला कळतच नाही आपण आता करतोय बरोबर आहे की चूक आहे. असंही बऱ्याच वेळेला साधकाला भ्रम तयार होतो खरं सांगा. पण ज्याला सद्गुरू आहे, ज्ञानमार्गाच्या लोकांनाही सद्गुरू असतातच, त्यांनाही सद्गुरू श्रद्धा ठेवल्याशिवाय ज्ञानमार्ग प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरू ही कुठेही गेले तरी अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे, की अत्यंत आवश्यक असलेली जी वस्तू आहे, की जसं परमेश्वराला वस्तू म्हणतो तसं सद्गुरूसुद्धा ही वस्तू आहे. वस्तू म्हणजे ज्याच्यामध्ये हे चैतन्य वस्त, ती वस्तू. कळलं ना? तू वस्तूस ती वस्तू. तू म्हणजे कोणती? चैतन्य, अनंत स्वरूप. ती जिथे वस्त ती वस्तू आहे. आणि ती वस्तू ज्याच्याकडे आहे तो सद्भाग, भाग्यवंत. कारण त्याला त्याच्या जीवनात असलेल्या प्रश्नाची उत्तरं, किंबहुना जीवनात असलेले प्रश्न आपोआप सुटणं, आपोआप आलेली परिस्थिती आलेली वाटेल परत कधी गेली कळत नाही. फक्त सद्गुरूंवरती असलेल्या श्रद्धेतून हे सर्व काही शक्य होतं. आणि सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाने आपण जाणी आहोत, आणि जाणी आहोत ह्या भावातून त्याने पुन्हा 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 स्वतःला हे सांगत राहिलं पाहिजे, हे जीवन सद्गुरूंचं आहे, हे जीवन सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंनी जे ज्ञान दिलंय त्याप्रमाणे ही जाणीवीचं कार्य चालू आहे. म्हणून हे ईश्वरी कार्य आहे, परमेश्वरी कार्य आहे. म्हणून अगदी जेवण बनवणारी एखादी स्त्री असेल, ती जर सद्गुरू स्मरणातून करत असेल तर तिचं ईश्वरी कार्य आहे. लक्षात घ्या, ईश्वरी कार्य म्हणजे हार तुरे आणि अगरबत्ती लावली की ईश्वरी कार्य म्हणणं असं नसतं. प्रत्येक कर्म ज्या वेळेला सद्गुरू स्मरणातून करतो ती सद्गुरू भक्तीच असते. सद्गुरू भक्तीसाठी वेगळं बसायला पाहिजे असं नाही, पण बसलं तरी वाईट नाही, चांगलं आहे. पण प्रत्येक कृती करताना ही सद्गुरू भक्तीच कार्यरत झाली पाहिजे. सद्गुरूंच्या स्मरणातून प्रत्येक कृती आपल्याला व्हायला पाहिजे. आणि हे ज्या होतं ना ते आपल्याला राग, चीड काही येणार नाही. लक्षात ठेवा, जितकं परिवर्तन होत जातं तितकं देहभाव कमी होत जातो. जितका देहभाव कमी होत जातो तितका विकार कमी होत जातो. पूर्वी येणारा राग कमी झाल्यासारखं कळतं, पण त्यात खुश होऊ नकोस, तू संपूर्ण राग गेला पाहिजे, संपूर्ण सर्व प्रत्येकावर आपलेपणा वाटला पाहिजे, हे स्वतःला सांगत राहा. असं नाही आम्हाला ह्याच्यावर आपलेपणा, ह्याच्यावर वाटत नाही तरी चूक. तुला प्रत्येकाबद्दल आपलेपणा वाटलं पाहिजे, कारण प्रत्येकजण ही जाणीव आहे. तू चेहऱ्याला पाहून चांगला वाईट विचार करतो, तू जाणीवेला पाहत नाहीस म्हणून तुझ्याकडे चांगलाच विचार येत नाही. म्हणून प्रत्येकाचा चेहरा पाहिला की तिथे जाणीव आहे कळलं तर आपले विचार शुद्ध होतात. लक्षात ठेवा, जाणीव आहे आणि ही जाणीव सद्गुरूंची जाणीव आहे. आपल्या स्वतःकडे आपण सद्गुरूंची जाणीव, समोरची जाणीव म्हटलं ती परमेश्वराची जाणीव म्हणू शकतात. कारण ज्याचे त्याचे प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे असू शकतात, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते, की प्रत्येकाचं ज्ञान अज्ञान वेगळं वेगळं आहे. त्यामुळे सर्वांचं भलं व्हावं हा एकच भाव आपल्याकडे असला पाहिजे. आपल्याकडनं जी मदत शक्य असेल ती करायला काही हरकत नाही, मनापासून ती मदत करावी. पण कोणाही बद्दल भेदभाव ठेवता कामा नये. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, भेदभाव म्हणजेच
देहभाव. देहभावाशिवाय भेदभाव करू शकत नाही. जाणीव म्हटलं की सर्व जाणीवा एकाच स्वरूपाच्या आहेत, हे सतत स्मरण असलं पाहिजे. एकच स्वरूप म्हणजे एकाच सूर्याची अनंत किरणं, तशी ही सर्व रूपं एकाच परमेश्वराची आहेत. इतकं पक्क करून घ्या की आपलं मन स्वच्छ व्हायला लागेल. आपण चेहरे पाहून जे विचार करण्याची जी आपली वृत्ती आहे ती बदलली पाहिजे. चेहरा पाहिला की आपल्याला फक्त एकच स्मरण झालं पाहिजे की जाणीवच आहे. पूर्वीच्या अपेक्षित म्हणायचं चैतन्य आहे, त्याच्या पूर्वीच्या काळाबद्दल बोलत तर ब्रह्म आहे. सर्व खल्विदम ब्रह्म असं ते म्हटलं त्या काळात. सर्व काळ म्हणजे जिथे पाहाल तिथे ब्रह्म आहे. तत्वमसी ते तूच आहेस, ते जे तत्व आहे ते तू आहेस. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी ते चैतन्य आहे, जाणणारं तत्व आहे. हा भाव, याला महावाक्य म्हणाले. आणि महावाक्यच आहेत. महावाक्य म्हणजे आपल्याला आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी असलेला हा घोष आहे. स्वतःच्या ठिकाणी ते सांगत राहील, तू जाणीव आहेस. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ मी म्हणणारी जाणीव आहे. सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र प्रत्येक रूपामध्ये हे ब्रह्म आहे म्हणजे जाणीव आहे. तत्वमसी ते जे अनंत स्वरूप आहे तेच रूपाच्या अपेक्षेत ते प्रगट आहे म्हणजे ती जाणीव आहे. आणि ही सर्व जरी कळलं शब्दाने तरी अंतर्मनामध्ये शुद्धीकरण होण्यासाठी आपल्याला हे पुन्हा 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 चिंतन करत राहावं लागतं. म्हणून 1 तासाची साधना आणि बाकीचे 15 तास ही चिंतन साधना झाली पाहिजे. प्रत्येक कृतीमध्ये सद्गुरू स्मरण आणि सद्गुरू स्मरणातून प्रत्येक कृती बघा. सद्गुरूंवरती इतकी श्रद्धा पाहिजे की प्रत्येक कृती. म्हणून मी म्हणतो ना, बेलसरे म्हणून गोंदवले महाराजांचे शिष्य होऊन गेले. त्यांच्या पत्नी त्याही तितक्याच सात्विक होत्या. म्हणजे त्यांच्या गोष्टी आपण आता सांगत नाही. पण त्यांनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला श्वास बरोबर महाराज म्हणजे सद्गुरू स्मरणात श्वास सोडला. केवढं पुण्य लक्षात घे. पण ते कसं झालं, आयुष्यभर त्यांनी महाराज हे स्मरण केलं होतं म्हणून झालं. आपोआप होणार नाही. म्हणून आयुष्यभर आपल्याला हा अभ्यास करावा लागतो. 1 तास 1 दिवसाचा 2 तासाचा किंवा 12 वर्षाचा तो अभ्यास नाही. शेवटच्या क्षणापर्यंत हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कोणता अभ्यास, खूप काही मोठा नाही. हे जीवन सद्गुरूंचं आहे की परमेश्वराचं आहे. प्रत्येक कृती ही परमेश्वरामुळे होते. तिथे मी आणि माझं काहीच नाही आहे हे स्वतःला सतत सांगत राहणं. माझं म्हणून काहीच नाही आहे, ते सर्व सद्गुरूंचं आहे किंवा परमेश्वराचं. दोन्ही अंगाने आपण पाहू शकतो. आणि त्याच्यातून अगदी मोकळ्या मनाने प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक जण ही ब्रह्मच आहे म्हणजे ईश्वरच आहे किंवा चैतन्यच आहे किंवा जाणीवच आहे. या भावात सतत पाहण्याचा अभ्यास. सतत पहा, कुठेही पाहत पहिलंच मनातल्या मनात म्हणजे चैतन्य म्हणजे जाणीव म्हणा. जाणीव कारण जाणणारं तत्व आहे. आता तुम्ही म्हणा डोंगराच्या ठिकाणी जाणीव आहे का, तर आहे ना. डोंगराचा तो टणकपणा, डोंगराचा जो आकार आहे, तो जो गुण आहे, तर त्याच्या ठिकाणी ते तत्व आहे म्हणून ते तत्वाचं प्रगटीकरण त्या पद्धतीने. सजीवाच्या ठिकाणी पाहणं, ऐकणं, बोलणं ह्याच्यातून आहे. पण निर्जीव वस्तू ज्याला म्हणतो त्याचा एका विशिष्ट गुणाने ती जाणीव कार्य होते. लक्षात ठेवा. म्हणजे कुठेच काही नाही असं कधीच समजू नका. जाणीव सर्वत्र आहे. म्हणून जाणीवला चैतन्य शब्द वापरतात, तोही तितकासा बरोबर आहे. वाईट असं काहीच नाही. पण आपल्याला जर जाणीवच म्हणून समजून घ्यायचं असेल तर मी म्हणणारी जाणीव आहे, मी म्हणणारी जाणीव आहे. हा बोध स्वतःला सांगत राहा. जितका विचार करायला लागाल, जितकं चिंतन करायला लागाल, तितकं जाणीवेचा हा भाव तयार होतो. लक्षात ठेवा. आपला प्रत्येक वेळ जितका मोकळा वेळ मिळतो, बऱ्याच लोकांना मोकळे वेळ भरपूर मिळतात, तिथे आपण जाणीव आहोत. हे जीवन सद्गुरूंचं आहे आणि हे सद्गुरूंचं जीवन असल्यामुळे, हे जीवन सद्गुरूंचं असल्यामुळे सगळं कार्य सद्गुरूंचं आहे. सगळं वैश्विक कार्य किंवा जीवन कार्य, आपलं व्यक्तिगत कार्य सर्व सद्गुरूंचं आहे. हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहणं. आणि ह्यालाच ईश्वर स्मरण म्हणतात. परत ईश्वर की देव की देवाचं स्मरण केलं पाहिजे नाही, गरज नाही. पण तरी पण म्हणतात, तरी पण लोकांना म्हणतात अरे देवाचं नाव नाही घेतलं कसं होईल. मग देवाचं नाव घे, पण देवाचं नाव घेतल्यानंतर काय लक्षात घे, मी म्हणणारी जाणीव आहे तो विठ्ठल आहे, मी म्हणणारी जाणीव तोच कृष्ण आहे, मी म्हणणारी जाणीव तोच राम आहे.
तिथे परत रामाचं रूप नाही पाहायचं, कृष्णाचं रूप नाही पाहायचं, तोच आहे मी म्हणणारं तत्व आहे. म्हणून सद्गुरू भक्तीतून आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंना धरूनच ठेवायचं. तिथे सद्गुरूंना सोडायचंच नाहीये की हृदयामध्ये सद्गुरू आहेतच. म्हणून हे स्मरण जितकं उठता बसता चालता बोलता हे अखंड स्मरण जेव्हा व्हायला लागतं तेव्हा ते अनुसंधान होतं. आणि ह्या अनुसंधानामध्ये देहभाव पार झालेला असतो. देहभावातून हा साधक बाजूला गेलेला असतो आणि तिथे सद्गुरू भावातून त्याचं जीवन तो जगतो. आणि म्हणून आपला प्रत्येक मोकळा क्षण, कामाच्या वेळेला तर काम करताना सद्गुरूचं कार्य म्हणून करावं, पण प्रत्येक मोकळा क्षण हे स्वतःला सांगत आहे जीवन सद्गुरूंचं आहे. हे सगळं देहसुद्धा सद्गुरूचा, जाणीवसुद्धा सद्गुरू, काहीच माझं म्हणून काहीच नाही आहे ते सद्गुरूचं. सद्गुरूंना सांगून प्रत्येक कृती करावी अशा पद्धतीने ही सद्गुरू भक्ती. काही लोक तर सद्गुरू भक्ती म्हणजे त्यांच्याकडे मोठा फोटो असतो. गोंडलोके महाराजांचे जे अनेक भक्त मी पाहिलेले आहेत. जेवण बनवलं तिथे नैवेद्य ठेवलं, ते ना दाखवल्यानंतर जेवणार. प्रत्येक गोष्ट चाललो आम्ही सद्गुरूंना सांगून चालले. झोपायला सद्गुरूचा फोटो समोरच बघून बघून झोपणार. म्हणजे उठता बसता सद्गुरू स्मरणातून असे साधकही पार झालेले आहेत. कारण त्यांना खूप ज्ञानाची आवश्यकता नाही, त्यांचं देहभाव दूर जाणं हाच मोठा प्रवाह. ज्ञान असू नये असं नाही, पण ज्ञानातून जर अहंकार आहे तसे तर ज्ञान नसलेलं बरं, सद्गुरू भक्ती असलेली बरी. की भक्तीतून एकच ज्ञान आहे ते सर्व जीवन सद्गुरूंचं आहे. आणि त्या जीवनातून आपण जेव्हा पाहायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने साधक देहभावातून मुक्त होतो. पण देहभावातून मुक्त व्हायला पाहिजे, बाकी कशातून मुक्त व्हायचं नाही. आणि देहभावातून मुक्त होणं म्हणजे काय, इथे गौतम बुद्धाने त्याला विचारलं होतं. जेव्हा तो ज्ञान ग्रहण करून पुन्हा सगळ्यांना मार्गदर्शन करायला, त्याचा तो चुलत भाऊ होता, देवव्रत नाव होतं. देवव्रत पण नाव देवव्रत होतं, पण देवव्रत नव्हता, तो सैतानच होता. त्याने विचार, काय मिळवलंस तू? हे भगी वस्त्र, हे कमंडलू, म्हणतो भिक्षाम देई, हे मिळवलंस का तू? हे एवढा मोठा मी राजा आहे बघ, मी काय मिळवलं? मी राजा अजूनही, राजा सगळा भोग येतो, तू काय मिळवलंस? तो काय नाही मिळवलं म्हणाले. गौतम बुद्धांनी त्याला, मी काहीच नाही हो मिळालं. मग कशाला गेला? पण मी राग सुटला, द्वेष गेला, मत्सर गेला, अशांती गेली, अस्थिरपणा गेला. हे गेलं, मिळवलं काय नाही. साधकाने हे लक्षात ठेवायचं, हे सगळं जायला लागतं. ते आपोआप हे तत्व जे शुद्ध आहे ते सत्यशुद्धाची, शुद्ध तत्वाची अनुभूती त्या तत्वालाच येते. पण जाणीवेला जाणीवेचा स्पष्ट अनुभूती येतो. आणि हे करण्यासाठी सद्गुरू भक्तीतून त्या जाणीवेचं शुद्धीकरण व्हायला हवं. लक्षात ठेवा, साधकाने खूप सावध व्हायला हवं. ज्ञान मिळालं म्हणजे खूप काहीतरी मिळवलं नव्हे. जोपर्यंत देहभाव पूर्णत्वाने जात नाही, अहंकार पूर्णत्वाने जात नाही, तोपर्यंत साधक सिद्धता प्राप्त करू शकणार नाही. म्हणून भले लोक ज्ञानाच्या अहंकारातून सुद्धा अडकलेले असतात. म्हणून ज्ञानाचा अहंकार नको, आहे ते सगळं सद्गुरूंचं आहे. हा भावच आपल्याला अगदी आपला हा भवसागर पार करून घेऊन जाईल. पण ज्ञानेश्वर बाबांनी सांगितलं नाही तर एकच दिला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या ऐलीचं तळी सरले माया जळ. की सर्व भावाने सद्गुरूंशी जो साधक एकरूप होतो त्याला हे सगळं मायाजल आपोआप पार होतं, त्याला करावं लागत नाही. आणि असं हे आपल्या जाणीवेचं शुद्धीकरण प्रत्येक साधकाने करावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.